मंडळी, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असलेल्या धाराशिव जिल्ह्यातल्या जवळपास सगळ्याच लढती इंटरेस्टिंग आहेत। मात्र यातल्या काही लढती लक्षवेधी ठरत आहेत आणि याला कारण आहेत तिथली परिस्थिती, तिथले नेते। असाच एक मतदारसंघ म्हणजे भूम परांडा वाशी मतदारसंघ। आता तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा हा मतदारसंघ। तानाजी सावंत कोण हे सांगायची अर्थातच गरज नाहीये, त्यांच्या कामापेक्षाही अधिक ते त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांनी चर्चेत आलेलं आपण पाहिलंय। शिवाय महाविकास आघाडीत इथं बिघाडी झाल्यानं सुद्धा हा मतदारसंघ चर्चेत आला। युतीकडून सावंतांचं फिक्स झालं, मात्र आघाडीचं घोंगडं शेवटपर्यंत भिजत राहिलं आणि शेवटाला सुद्धा घोळच झाला। ठाकरेंनी आपला उमेदवार आधीच जाहीर करून टाकला, नंतर शरद पवारांनी देखील उमेदवार दिलाय। असो, हा घोळ तर बऱ्याच ठिकाणी सुरू आहे। परंड्यात मात्र यावेळची समीकरणं जरा वेगळी आहेत आणि अर्थातच इथं महत्त्वाचा फॅक्टर असणारे तो मराठा आरक्षणाचा, म्हणजेच जरांगे पाटलांचा। आघाडीतली बिघाडी आणि जरांगे फॅक्टर या दोनच गोष्टी सध्या मोठ्या प्रमाणात अँटी इन्कम्बन्सी तयार झालेल्या तानाजी सावंत यांना तारणारा ठरू शकतो। तर दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी शरद पवारांचे शिलेदार राहुल मोटेंना वातावरण खरंच पोषक झालंय का? रणजित पाटील निवडणुकीच्या रिंगणात राहिलेच तर मोटेंचं गणित कसं बिघडणार आहे? का मोटे सावंतांचा गेम करून पाटीलच मैदान मारतील? कोण होईल भूम परांडा मतदारसंघाचा पुढील आमदार? कोणाची ताकद जास्त आहे? या सगळ्या प्रश्नांची पुढील काही मिनिटात उत्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी आहे। मंडळी, धाराशिव लोकसभा मतदारसंघात ठाकरेंचे शिलेदार ओमराजे निंबाळकरांनी महायुतीच्या अर्चना पाटलांचा तब्बल 3,30,790 मतांनी पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला। या लीड मध्ये 80,000हून जास्तीचा लीड हा तानाजी सावंतांच्या मतदारसंघातून मिळालाय। ही गोष्ट महत्वाची। विशेष म्हणजे आरोग्य मंत्री तानाजी सावंतांचं युतीतील मित्र पक्षांची नेहमीच वाकड। कधी त्यांना दादांच्या राष्ट्रवादी सोबत बसताना त्रास होतो, तर कधी ते भाजपला थेट अंगावर घेतात। तानाजी सावंत म्हणजे सतत चर्चेत असणारे नेते। शिवाय एकनाथ शिंदेंच्या मर्जीतले खेकड्यामुळे धरण पडलं, हाफकिन संस्था, मराठा आरक्षण, अजब दौरे, अधिकाऱ्यांसोबतचे वाद, अशा एक ना अनेक गोष्टींनी चर्चेत येणारे तानाजी सावंत आणि 2019ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राहुल मोटे यांचा 32,902 मतांनी पराभव केला होता। हा त्यांच्यासाठी मोठा विजय होता। मात्र तेव्हा ते मूळ शिवसेनेत होते। त्यांच्या शिंदे गटात जाण्यावरून जिल्ह्यातील ठाकरे गट आक्रमक झालेला होता। मात्र त्यांना शिंदेंसोबत गेल्याचं फळ पुन्हा एकदा मंत्रिपदाच्या रूपाने मिळालं। लोकसभेला शिवसेनेला जागा मिळावी म्हणून सावंतांनी भरपूर प्रयत्न केले, मात्र जागा अजितदादांच्या वाट्याला गेली। शेवटी ओमराजेंना तानाजी सावंत यांच्या भूम परांडा मतदारसंघात 1,33,848 मतं मिळाली, तर अर्चना पाटील यांना 52,671 मतं मिळाली। ओमराजे निंबाळकरांना विक्रमी 81,177 मतांची आघाडी मिळाली। या आकड्यामुळे खरं तर सावंतांची खऱ्या अर्थानं विधानसभेला धाकधूक वाढली आहे। त्यांच्याबाबत मतदारसंघात अँटी इन्कम्बन्सी वाढल्याचं देखील स्थानिक विश्लेषक सांगतात। धाराशिवसह सोलापूर जिल्ह्यात सुद्धा सावंतांचा वावर असतो। शिक्षण संस्थांच्या जाळ्यामुळे पुण्यात सुद्धा सावंत दिसत असतात। शिवाय यवतमाळ मधून विधान परिषदेवरती निवडून जाण्यात त्यांना यश मिळालेलं आहे। आधी ठाकरेंसोबत नंतर शिंदेंसोबत सुद्धा महत्त्वाचं खातं त्यांच्या वाट्याला आलंय। शिवाय मराठा फॅक्टर त्यांच्यासाठी अनुकूल असल्याचं वरकरने दिसून येत आहे। मागील काही दिवसांपूर्वी मराठी आरक्षणाच्या लढ्यात ज्यांचा बळी गेला त्या मराठा तरुणांच्या कुटुंबांना सावंतांनी केलेली मदत लक्षवेधी ठरलेली होती आणि त्यामुळेच मराठ्यांचा सॉफ्ट कॉर्नर त्यांच्या बाजूला आहे। ही जमेची बाजू आहे त्यांच्यासाठी आणि त्यामुळे सावंतांच्या ताकदीकडे दुर्लक्ष करून शिंदेंना सुद्धा चालणार नाही। पण खरं तर परंडा विधानसभा मतदारसंघावरती 2019 पर्यंत राष्ट्रवादीचे आमदार राहुल मोटे यांची पकड होती। 2014ला शिवसेना भाजप स्वतंत्र लढल्यानं विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांनी ज्ञानेश्वर पाटील यांचा पराभव करून विजयाची हॅट्रिक साधलेली होती। मात्र 2019ला तानाजी सावंतांनी मोटेंच्या विजय रथाला खीळ लावली। आता 2019ला शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून माजी आमदार दिवंगत ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव म्हणजेच रणजित पाटील यांची उमेदवारी निश्चित केली होती। त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्म सुद्धा दिला होता। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून माजी आमदार राहुल मोटे यांना देखील पक्षानं एबी फॉर्म दिलेला होता। एकाच मतदारसंघात महाविकास आघाडीनं 2 उमेदवार निश्चित केलेत आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये सध्याचं वातावरण चांगलंच तापलंय। मोटेंसाठी पवारांनी जोर लावल्यास पाटील या रेसमधून माघार घेतील असं तुर्तास तरी बोललं जाते। लोकांशी असलेला कनेक्ट, शिवाय राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवारांसोबत राहिल्याची सहानुभूती आणि शांतीत क्रांती करण्याचं धोरण, अशा काही गोष्टी मोटेंच्या पथ्यावर पडणार आहेत। जर मोटे आणि पाटील दोघे सुद्धा मैदानात राहिले तर त्याचा फायदा हा निश्चितपणे सावंतांना होऊ शकतो। शिवाय जरांगे पाटलांचा धाराशिव जिल्ह्यात देखील मोठा प्रभाव आहे। त्यांचा एखादा
एखादा उमेदवार रिंगणात आला तर त्याचा सुद्धा फायदा हा सावंतांनाच होईल असं बोललं जाते। उजनीतलं मराठवाड्याच्या हक्काचं 21 टीएमसी पाणी आणण्यासाठी बोगद्याचं काम करून सीना कोळेगाव प्रकल्प सुरू करून भूमला पाणी घेऊन जाणं, जेऊर बोगद्याचं पाणी सोना नदीत सोडण्यासाठी प्रयत्न करणं, परंडा तालुक्यात औद्योगिक विकास महामंडळासाठी जागा उपलब्ध करून उद्योगधंदे उभारणीला चालना देणं, ग्रामीण भागातील रस्ते, सहकार चळवळीला बळ देणं अशा अनेक गोष्टींसाठी मतदारसंघ कित्येक काळापासून वाट पाहतोय। तसेच विशेष म्हणजे परंडा मतदारसंघात मराठा फॅक्टर हा केंद्रबिंदू आहे। याचा आता कोण आणि कसा फायदा करून घेतय हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय, येत्या काळात कोण होईल परंडा मतदारसंघाचा पुढील आमदार? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका।